sad. I saw something I grew up. This is important. Inşallah. Sanırım saçı. Afiyet अगस्त का जब उपस्थित हो इस भारत देशाच्या संसदेच्या सदस्यांची संसदे निर्देशित व्हायचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे सर्वोच्च सभासद नारायण पाटील राजीव खरे अभिजित पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले श्री चेतन तरसे भारत जाधव दिनेश मोरे वसंतराव देशमुख ढवळे अनेक अन्य सरकारी आणि मंत्री बऱ्याच दिवसातून आज मी सोलापूरला होते आणि आलो एका चांगल्या कार्यक्रमाच्यासाठी आणि गेली 50 वर्ष सोलापूर असून सर्वसामान्य जनतेचं सेवा करण्याचं व्रत ज्यांनी घेतलं होतं त्यांच्याबद्दलचं आस्था व्यक्त करणं आणि अभिनंदन करणं या दृष्टीनं मी आज या ठिकाणी आलो. सोलापूर आणि जुनं सोलापूर हे असतं एकेकाळचं कामगारांचं शहर, कष्टकऱ्यांचं शहर, समाजाच्या विविध जाती जमाती आणि भाषा या संबंधी एकत्रित शहर म्हणून या शहराचा नाव येते. मला आठवत आहे की 1972च्या नंतर काही वर्ष मी इथं पालक बनतो आणि त्यामुळे येणं निश्चित असायचं. अनेक प्रश्न त्यावेळेचे नजरेसमोर येतात. बदल झाले की कामाला लागलेले 2 गिरण्या होत्या, एक बिल्डिंग आणि मला एक दवाखाने केली. आज त्याचं अस्तित्व हे राहिलेले दिसत आहे. त्याच्यानंतर ही गिरण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही समजून राहिले. त्यांनी 52च्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा पावरलूम याचा प्रॉडक्ट आज ठिकठिकाणी बघायला मिळतो. आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं. सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे शहर आहे. या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं. पण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी 3 दिवस का होईना स्वातंत्र्य या देशाने भोगलं. हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं आणि सोलापूरने त्याचं ते काम केलेलं. आज या सोलापुरामध्ये कामगारांची चळवळ ही अत्यंत मोठी होती. अनेक लोक मला आठवतात. अलीकडच्या काळात सुद्धा काम करणारे काँग्रेस व्यवसाय आलं असतो
किंवा त्यांच्यावरची आणि त्यांच्या आधीचे पिढी असो अनेकांनी कामगारांच्या हिताची जपणूक या सोलापुरात केलेली होती. त्याच कालखंडामध्ये ज्यांचा आपण सन्मान करतो त्यांच्या वडील हेही या चळवळीमध्ये होते, तेही कामगार नेते होते. आणि मला आनंद आहे नंतरच्या काळामध्ये या कामगारांच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी आज ज्यांचा आपण सन्मान करतो ते वेगळ्या हे कधी मागे राहिलेलं नाही. एक समाधानाची गोष्ट उच्च शिक्षित म्हणून त्याचा लौकिक आहे. हे 1885ला 1985ला नगरपालिकेला ते पहिल्यांदा निवडून आले आणि 30-35 नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं. मला असंच आहे ते महानगरपालिकेत आले त्या काळात अनेकांच्या समोर आपली भूमिका अगत्याने मांडण्याचे काम ते करत असत. ते काम काही सोपं नव्हतं. तर त्यावेळची महानगरपालिका मला आठवत आहे वंशेची अप्पा, युनिसेफ, वंदापा मुनाळे, नसया आलम, पूर्णचंद्र पुंजाळ असे अनेक लोक होते. आणि हे सगळे कर्तृत्व लोक आणि त्यांच्यासमोर आज नवीन निवडून आलेला तरुण हे काही सोपं काम नव्हतं. पण या सगळ्यांच्या समोर अभ्यास करून प्रश्नाची माहिती घेऊन सोलापूरकरांच्या हिताचं काय आहे या संबंधीची भूमिका सातत्याने त्यांनी महानगरपालिकेमध्ये मांडली. हा महानगरपालिकेच्या इतिहासात एक चांगला भाग आहे. मला आनंद आहे की त्या काळामध्ये बरेचसे निर्णय घ्यायचा अधिकार सोलापूरच्या आमच्या सरकारने मला दिलेले होते. आणि त्या निकालात या अनेक निकाल मी घेतले होते. त्याच्यामध्ये सभागृहाचा नेता आणि महापौर हे विधिमंडळाचे निकाल दोन्ही सुदैवाने माझ्याकडे झाले. आणि हे निकाल किती योग्य होते त्यांच्या कामातून त्या ठिकाणी गेलेले होते. सभागृहाचा नेता म्हणून त्यांचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं. त्याची नोंद त्या काळाच्या लोकांच्या मनात कायमस्वरूपाची आहे. जी जी जबाबदारी त्यांच्या पडली शहराच्या संघटनेचं प्रमुखपद असो, महापौर पद असो, सभागृहाचं नेतेपद असो, 37 वर्ष नगरसेवक म्हणून काम करणं ही काही साधी गोष्ट. शिंदेसाहेब काय किंवा मी काय आम्ही अनेक वर्ष विधिमंडळात राहिलो, लोकसभेत गेलो, राज्यसभेत गेलो. हे सगळं खरं असलं तरी 37 वर्ष नगरपालिका महानगरपालिका इथं सातत्यानं निवडून येणं, त्याच मतदारसंघात येणं ही काही साधी गोष्ट नाही. याची एक कर्तृत्व असेल, लोकांच्याशी बांधिलकी असेल, त्याच वेळेला लोक अशा प्रकारची भूमिका घेतात. आणि ती भूमिका विजयांच्या घेतली त्याचं मला आश्चर्य वाटत नाही. आणि त्याचं कारण त्यांनी सेवाभावी दृष्टीनं एक स्वच्छ चारित्र्य असा भागात नगरसेवक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. सरकारची चळवळ हा एक सोलापूरचा महत्त्वाचा भाग होता. एक काळ होता की त्या काळामध्ये सरकारला एक शक्ती या जिल्ह्यातून दिली गेली. सरकारला माहिती आहे सरकारच्या त्याच्यामध्ये
या दिल्या त्याच्यामुळे योगदान होतं. नामदेव दत्तवंत योगदान त्या काळामध्ये गंगाधर कुशल त्यांचंही काम सरकाराच्या माध्यमातून या शहरामध्ये होतं. आणि अशा प्रकारे सरकाराचा विचार सोलापूरमध्ये अनेकांनी स्वीकारलेला होता. एरवी आणि आपल्या आयुष्यात जसं लहान व्यवसायिका या क्षेत्रात लक्ष दिलं तसं सरकाराच्या उद्देश त्याने आस्था ठेवली. सोलापूर स्वस्त आंदोलन कॉफीची लाईन या बँकेचं 10-20 वर्ष ते नेतृत्व केलं. मला असंच आहे ते ज्यावेळेला हे नेतृत्व घेतलं त्यावेळी या बँकेची स्थिती ही चांगली नव्हती. त्या सरकारत असून ही लाईन बाहेर काढणं आणि सामान्य माणसाची या बँकेच्या मार्फत सेवा करणं ही भूमिका रेल्वेने आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. यांचं जीवन अनेक क्षेत्रामध्ये लक्ष देणार. शैक्षणिक क्षेत्राच्या आस्था होती, सार्वजनिक क्षेत्रामध्येची आस्था होती, समाजाच्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन एक प्रकारचं सामाजिक ऐक्य कसं राहील या भागाची भूमिका ही त्यांनी घेतली होती. मला असंच आहे की उर्दूच्या संबंधी खास त्यांचं उपयोग होतं आणि हे राष्ट्रीय पातळीचे परिषद संमेलन सोलापूरला त्या काळात घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा रेडिओचा पुढाकार हा मोठा होता. आणि म्हणून एक अगदी वेगळं व्यक्ती होतं. आणि त्यासाठी जेव्हा मला कळलं की आता त्यांच्यासाठी आज सोहळा होतो आहे, साधारण जीवनात 50 वर्ष काम केल्याच्याबद्दल सोलापूरकर त्यांना सन्मानित करणार आहे. मी तातडीने हो म्हणलं तर समाजामध्ये अशा प्रकारच्या स्वच्छ चारित्र्याच्या सेवा आणि निश्चित लोकांची आज गरज आहे. आज अशा प्रकारचे लोक आज मिळतात असं नाही. दुर्दैवानं देशामध्ये आज अनेक प्रश्न निर्माण झाले आणि अशा काळामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य त्याच्याबद्दल तरतूद न करणारी नेतृत्वाची फळी नव्या पिढीत आज निर्माण करण्याची आज राष्ट्रीय गरज आहे. आज आपण बघतो पुस्तकामध्ये कुणीतरी चुकीनं पाहून टाकलं ते एक व्यक्ती किंवा 4 व्यक्ती चुकीचं पाहून टाकतात आणि समाजामध्ये काही घटक काही वर्गाला दूषित ठरवत आणि सामाजिक ऐक्याला एक प्रकारचा अंतर निर्माण करतात. माझं स्पष्ट मत असतं आहे की आज सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय ऐक्य, भाषिक ऐक्य या बाबतीत सोलापूरचा जो पार्श्वभूमी आणि आदर्श आहे तो जपला पाहिजे आणि तो सगळीकडे वाजवला पाहिजे. आणि आज तीच गरज आहे. पण ती गरज पूर्ण करण्यासाठी रेल्वेंच्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी आणि उभी करणं आज याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी त्यांचा सन्मान आज या ठिकाणी ठेवला. तो सन्मान त्यांचा जरी असला पण यामधून इतरांना एक प्रकारची प्रेरणा मिळेल आणि त्याचा उपयोग सामाजिक ऐक्याचा निश्चित होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं माझ्या वतीनं मी वेगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना हे सांगतो की तुम्ही आतापर्यंत जे करत आलेला तेच काम अधिक जोमाने सुरू करा. काही चिंता करू नका. प्रसंग विशेष विषय येतात, सर विचार असतो, त्याच्याचं वाढ करायची ही भूमिका घ्यायची असते आणि पुढं न्यायचं असतं. आणि नेत असताना सामान्य माणूस त्याचं स्मरण करून
पृथ्वीवर ही साखळी पाहिजे अशी तुम्ही करा आणि कसा आहात या शब्दाचा आनंद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत.